टार्गेट सेफ असतो का कधी कधी 60-70 सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे? नक्कीच या समाजामध्ये खेळत असताना सर आवर्जून या गुमेश्वर या संघानेच 18 चेंडूमध्ये या मैदानामध्ये 52 ही धावसंख्या उभारलेली आहे. त्याच्यामध्ये काकल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. तर त्या फलंदाजीचा आत्मविश्वास कदाचित असू शकतो की आम्ही टार्गेट मोठा ठेवू शकतो आणि चेस करायला आमचे गोलंदाज देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी पहिल्यांदाच ज्या ज्या टॉस झाल्या नाणेफेक जिंकली त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पण काकल गवडे हा असा संघ आहे की त्यांनी प्रथमच फलंदाजी घेतले. अच्छा, थँक्यू सो मच. 12th मॅन आय रिक्वेस्ट दोन्ही टीमचे जे महत्वाचे प्लेयर असतात, 11 प्लेयर पेक्षा जास्त महत्वाचा प्लेयर 12वा असतो. कारण प्रत्येक चेंडूमध्ये काय होतंय हा आमच्यासाठी 12वा 12th मॅन तो एक्झॅक्टली सांगत असतो. म्हणून आम्हाला 11 प्लेयरच्या ऐवजी 12वा प्लेयरच्या आम्ही शोधत असतो. अत्यंत महत्वाचा 12वा गडी 12th प्लेयर 12th मॅन याने लवकरात लवकर कॉमेंटेटर बॉक्स मध्ये यावे. पंच इशारा करतायत मॅच चालूचा. सुरुवात करायची आहे आपण मॅच साठी. 12th मॅन दोन्ही टीमचे 12th मॅन आलेले नाहीयेत. आम्ही कुठलीच कॉमेंट्री कोण बॉलिंग करतंय कोण बॅटिंग करतंय, रोहित शर्मा टाकतोय का बुमराह टाकतोय का मिचेल स्टार्क टाकतोय, आम्ही ही नावं घेऊ शकत नाही. म्हणून विनंती केली जात आहे आयोजकांतर्फे 12व्या गडी. आणि आलेले आहे माझ्या मते एक टीमचा 12वा गडी मला इथे दिसतोय. पाष्टीकडून गोलंदाज आहे राईट आर्म ओव्हर नावाजलेला गोलंदाज सचिन नॉन स्ट्रायकर एंडवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो काकलगवडेचा सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो राज. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पास्टी या संघाकडून नयन. 3 ओव्हरचा सामना 18 चेंडू केवळ 18 चेंडू. नक्कीच सर या एक म्हसळा तालुक्यातून आहे आणि एक माणगाव तालुक्यातून संघ आहे. दोघांमध्ये हा द्वंद्व युद्ध जिंकण्यासाठी चालू होणार आहे. या क्या बात है क्या बात है. नक्कीच सचिनला जर म्हटलं तर त्याचा जर्सी क्रमांक देखील 10 आहे. क्या बात है क्या बात है. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आणि जगभरात सचिन द गॉड ऑफ क्रिकेट. आणि याचं कारण मी तुम्हाला या चेंडू नंतर सांगेल की त्याला गॉड ऑफ क्रिकेट का म्हणतात. नक्कीच विकेट मारा करतोय फुल टॉस चेंडू. ओ इट्स गॉन ऑलमोस्ट यॉक्ड इट. ओ 145चा वेगवान गोलंदाज. स्पीडोमीटर मध्ये 145चा स्पीडोमीटर 150 नो बॉल. मे बी एक स्टेप पुढे जाऊन जो आपल्याला स्पीड गती मिळालेली थोडा ओव्हर स्टेपिंग केल्यामध्ये. आणि एम्पायर आमचे तटस्थ पंच वाघमारे आणि दळवी थ्रो करतोय असा लेग एम्पायर आणि एम्पायर आमचे वाघमारे सर आणि दळवी सर. क्लीन ऍक्शन नाहीये म्हणजे नावाजलेला गोलंदाज मुथई मुरलीधरन. नक्कीच. पण सर आता मी देखील सकाळपासून सांगत होतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण टुर्नामेंट लाईव्ह खेळतो. आपल्याकडे अचूक गोलंदाज असले पाहिजे. वारंवार आमच्या समालोचनामधून असेल या सूचना तुमच्यापर्यंत गेलं नाही पाहिजे की ते पंचांना निर्णय देता आला नाही पाहिजे की तुमचा हा थ्रो गोलंदाज आहे. कारण यूट्यूब लाईव्हच्या नाव म्हणजे आपण इंटरनॅशनल मॅच खेळल्याप्रमाणे आहोत. म्हणून मी वारंवार करताना सांगत असतो की आपल्याकडे असणारे अचूक गोलंदाजच त्यावेळेस काढा. प्रश्न नाही. बॉल टाकल्यावरच मी स्पीड त्याला सांगितलं 145 होता आणि असा 145चा बॉल स्पीड टाकणारा लेग एम्पायरनी पटकन बघितला की 12 डिग्रीचा जो अँगलचा जो बेंट आहे
त्याचा एल्बो थोडा जास्त बेंड होतोय, 12च्या ऐवजी थोडा बेंड कमी केला तर शक्यता आहे. पास्ती नवीन गोलंदाज. नवीन गोलंदाज येतोय तो निखिल. कदाचित सचिनला हा धक्का बसला असेल, त्या गोलंदाजाने महत्वपूर्ण विकेट घेतला सचिनचा, नंतर त्याला माघारी परतावं लागलं गोलंदाजाला. आता त्याचा फायदा घेतोय काय सुबोध आपल्या फलंदाजीमधून? सौरभ अचूक फायदा घेतोय का? Ball is high up in the air. There's a possibility of a catch there. Oh, he has dropped a lolly. Oh my goodness me. That's a sloppy bit of fielding. गचाळ क्षेत्ररक्षण. अत्यंत सोपा असा कॅच. Oh my goodness. Catches win matches. भारतात या यशस्वी जयस्वालने मार्क लॅबुशेनेचा कॅच सोडला, ख्वाजाचा कॅच सोडला. नक्कीच सर, या कॅच बद्दल सांगायचं म्हटल्यानंतर ज्याने 2020चं विश्व वर्ल्ड कप आपण जिंकलं आणि त्या सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरची जेव्हा कॅच घेतली तेव्हा 140 करोड लोकांची उंचस्व मान जी केली ती सूर्यकुमार यादवने. सुंदराचा फटका परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. कीपर स्वतः धावतोय. जबरदस्त. तर जर फलंदाजी घेतोय तर आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नका. आयुष्यामध्ये जगत असताना किंवा एखाद्या कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, जर आत्मविश्वास कमी झाला तर कितीही बलाढ्य खेळाडू असू द्या तर तो पराजयाकडे वाटचाल करत जातो. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये असेल, संसारामध्ये असेल, कधी आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका. हे सांगणं आहे तुम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून. कारण वर्चस्व करत चालले ते पास्टिया गोलंदाज. ओमकार स्लोअर डिलिव्हरी. चौथ्या आणि पाचव्या कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटी ज्याला म्हणतात, असा स्लोअर लेग ब्रेक टाकला. विनंती करतो घोटेवाडी आणि पांगनोली अमित या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण नाणेफेक करण्यासाठी, टॉस करण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे. घोटेवाडी आणि पांगनोली अमित. ओमकार Ball is racing to the mid wicket area. The batsmen have scrambled for and they are thinking of the second. Extremely risky. And they have completed very easy. थोडस गचाड क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे पास्टी या संघाकडून. मी मागाशी देखील या तुम्ही जे सूर्यकुमार यादव म्हटलं, मला तर वाटतं आपल्याला जो कप मिळाला आहे ह्याच्यात सिंहाचा वाटा सूर्यकुमार यादवचाच म्हटला पाहिजे. नक्कीच. कारण तो जर कॅच जर मला वाटतं षटकार गेला असता तर डेव्हिड मिलरनी मॅच फिरवली असती. हो नक्कीच. आणि मग तशाच सांगत मगाशी देखील सांगितलं की एक एक रन किती महत्वाचा असतो. जर थोडंसं गचाड क्षेत्ररक्षण झालं, नक्कीच कीपर कडून देखील हे गचाड क्षेत्ररक्षण होतं. आयुष्यामध्ये परीक्षा ज्यावेळेस देतो एक मार्काचं महत्व आणि रोजचा ट्रेनमध्ये केलेला प्रवास, हे 1 मिनिटाचा जर चुकली ट्रेन तर तो किती महत्वाचा असतो. म्हणून तसंच या क्रिकेटमध्ये देखील सर 1 रनाचं किती महत्व असतो हे खेळाडूला प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून मिसफिल्डिंग कधी करू नका. एक एक रन महत्वाचं आहे. कसं वाचलं जाईल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. कारण ही जर्सी जी घालतो ती वैयक्तिक जर कुठे आपण घातली तर आपल्याला मान राहत नाही. स्कोर झालाय 6 मध्ये 2-3 धावा फिल्डिंगच्या मुळे थोड्या गेलेल्या आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद काकलवाडी या गौडवाडी या संघाची धाव संख्या झाली ती 6. नवीन बॉलर आहे योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, नावाजलेला गोलंदाज योगेश. आणि बॅट्समन आहे ओमकार. आणि नॉन स्ट्रायकर एंडवर उभे आहेत राज. ओमकार आणि राज. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, 1 धाव आरामात पूर्ण केली. जबरदस्त थ्रो, जबरदस्त, 1 नंबर. सर नक्कीच सांगायला आवडेल की ज्या वेळेस काकलगोरडी या संघाने फलंदाजी केली, आपले 2 महत्त्वपूर्ण विकेट जर डगआउटमध्ये जात आहेत तर अशी आत्महत्या करण्याची गरज नव्हती. ते ओमकार आणि राजला 1 रन आला असता तर तुमच्यासारखे फलंदाज मैदानामध्ये
गरज होती आज आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. एक धाव जर कमी आली असती तर तू एखादा षटकार देखील टाकू शकला असतास. म्हणून मित्रांनो, दोघांमध्ये कॉम्बिनेशन असणं हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. एखाद्याला कॉल देताना ह्या रनाची खरंच गरज आहे का हे लक्षात घेतलं पाहिजे. खूप खूप सुंदर पॉइंट. म्हणजे क्रिकेट आपल्याला काय काय शिकवतं, धैर्य शिकवतं, कम्युनिकेशन शिकवतं, कुठल्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जायला पाहिजे जीवनात, ते प्रत्येक चेंडूवर आपल्याला सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. सर, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती पण चांगला समाचार घेतला फलंदाज. एकच धाव घेतला की काय? नाही नाही. सर, आउट. पंच. ओके, इकडून दिसत नाहीत म्हणून. ओके, थँक्यू. क्रिकेटने पण आपल्याला काय दिलंय तर एक ना जात धर्म, फक्त एक माणूस किचका धर्म हा ज्या क्रिकेटने शिकवलंय. कुठल्याही जाती धर्माचा जरी माणूस असला पण त्या क्रिकेटला मात्र एकत्र आल्याच्या नंतर जात धर्म विसरून जातो. मी भारत देशासाठी खेळत असेल ते बघतात किंवा मी माझ्या गावासाठी खेळतोय हे बघितलं जातं. हे आपल्याला चांगलं योगदान दिलंय क्रिकेटने. सुंदर असा फटका. ऍक्च्युली काल मी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो आणि मला जितूनी फोन केला की दादा आमचे एक टुर्नामेंट भरती आहे आणि क्रिकेटसाठी मी म्हटलो 24 तास कधी फोन उपलब्ध आहे. तुझी टुर्नामेंट आहे म्हणजे मी येणार. कोल्हापूरवरनं गाडी काढली, रात्री सांगितलं येणार, 100% येणार. क्रिकेटसाठी काही आणि स्कोर झालाय 8. थोड्या विकेट ज्या जात आहेत त्याच्यामुळे प्रेशर आलंय. जो आपला रन रेट 4-5व्या गाडीचा गेअरवर टाकण्याची संधी मिळत नाहीये. विकेट थोडा स्पीड ब्रेकर आणलेला आहे. काय वाटतं दादा? नक्की तो स्पीड ब्रेकर तोडण्याची कारनामा करू सुंदर शकतो असा अमित. फटका लॉंग ऑफच्या दिशेने. चौकार. जबरदस्त प्रयत्न लॉंग ऑफच्या फिल्डरनी केला. नक्कीच. थँक्यू डीजे. काय नक्कीच वाटतं, सर, चौकार षटकार आपण लागले पाहिजेत दादा? नक्कीच आपण बोललात की स्पीड ब्रेकर आला होता पण स्पीड ब्रेकरला तोडण्याची ताकद ही काकलगोलवाडीच्या फलंदाजामध्ये आहे. त्यांनी अमित म्हणजे करून दाखवले प्रत्यक्षात. क्या बात है, क्या बात अशीच है, फलंदाजी जबरदस्त. करावी लागेल. आत्मविश्वासाने आपल्याकडे फलंदाजी दिले, स्वीकारली होती सचिनने. तो आत्मविश्वास या मैदानामध्ये पणाला होता तो म्हणजे अमित. पुन्हा एकदा चेंडू. म्हटलं जातं ना, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिले अमितने चौकार मारला पण त्याच्यानंतर लगेच बाजी पलटी केली आणि वर्चस्व गोलंदाजी केला तो म्हणजे योगेशने निर्धाव चेंडू टाकला. हे प्रत्यक्षात पाहायला मिळतं तर क्रिकेटमध्ये तू मला चौकार मारू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. हे आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि प्रत्येक जसं तुम्ही एक्झॅक्टली म्हटलात दादा की आयुष्यातही तुमचा एक दिवस असा असतो, दुसरा दिवस. पण क्रिकेट आपल्याला शिकवतं की तुम्हाला आधीच्या चेंडूमध्ये विसरलेल्या गोष्टी विसरून पुढच्या चेंडूवर फोकस आणि लक्ष दिलं पाहिजे. स्कोर झालाय 12. 2 ओव्हर 12 म्हणजे 6च्या रन रेटनी खेळतायत. मी विनंती करतो शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या सर्व सदस्यांना की आपण स्टेजकडे यायचंय. क्विक फास्ट घुमेश्वर संघ. 2 चेंडू 12. नवीन बॉलर सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हिअर कम्स रोशन. राईट आर्म ओव्हर द विकेट. Was a short ball. Oh my goodness me, that's a wide. Absolutely. The umpire had absolutely no chance to declare it a wide and the score moves on to 13. 13 for the loss of 3 wickets. शाळेमध्ये असताना सर सकाळी सर कवायत करायला व्हायचे किंवा संध्याकाळी, जास्तीत जास्त सकाळी व्हायची. पण या गोलंदाज मात्र पंचांना आपल्या कधीही दुपारी असेल काय वेळ नसते पण त्यांना ती कवायत करावी लागते आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन येतो. चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. एकदा वाईड. गोटेवाडी आणि पांगनोलीच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो अमित. पांगनोली अमित आणि गोटेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे टॉस साठी. गोटेवाडी आणि पांगनोली मित्रांनो, पहिले जे सामना आहे आता त्यातील हा शेवटचा सामना आहे वाटतं. गोटेवाडी आणि पांगनोली त्वरित आपण क्विक फास्ट शॉट टॉस साठी यायचंय. दोन्ही चेंडू वाईड.
परत एकदा स्विंग अँड अ मिस. गोलंदाजाला मानलं पाहिजे की बॉल आतापर्यंत एकदाही बॅटला लागलेला नाहीये. ह्याच्या अगोदरचे चेंडू वाईड होते थोड्या 5व्या आणि 6व्या स्टंपवर. ऑफ साईडचा जो ट्रॅप आहे, कारण प्रत्येक चेंडू टेनिसमध्ये 80% लेगला भिरकवण्याचा प्रयत्न करतात. The ball is high up in the air. Can there be a catch? What a catch! सूर्य कुमार यादवनी जर आज ही व्हिडिओ YouTube वर मॅच बघितली तर जबरदस्त कॅच. हॅलो, पांगणोली आणि गोटेवाडीमध्ये आपण टॉस करून घ्यायचं आहे. विशालची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय काकलगलवाडीकडून सुदेश. विशालने सर चांगला प्रयत्न केला होता, पण सूर्यकुमार जो बनला गेलाय पाष्टी या संघाचा क्षेत्ररक्षक, चांगली झेल घेतली. स्वतः कर्णधाराने ही कॅच घेतलेली आहे, कारण ही जर कॅच सुटली असती तर 4 रनांचा स्कोर वाढला गेला असता. म्हणून 4 रन त्याने वाचवलेले आहेत आणि महत्वपूर्ण विशाल विकेट देखील घेतला गेला. जबरदस्त लेग ब्रेक, जबरदस्त, आणि रनआउट होण्याची संधी. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते, पण त्याच्यावरती एक विकेट देखील घेतला जात आहे. तो काकलगलवाडी या संघाचा काकलगलवाडी या संघाची धाव संख्या होती ती 15. हॅलो, आनंद खेडेकर साहेबांना डीजे आनंद खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा आहे. पांगनोली संघ अमित आणि घोटेवाडी. नवीन फलंदाज येतोय तो मैदानामध्ये संकेश. अचूक फलंदाजी करावी लागेल. शेवटचे अमित आणि संकेत. शेवटच्या 4 चेंडू बाकी आहेत. मात्र निर्धाव चेंडू टाकतोय तो आपल्या गोलंदाजीतून. कुठेही समजलेला नाही आहे तो संकेतला. सर 4 चेंडू गोलंदाजांनी 3 वाईट टाकले. 15. द स्कोर इज 15. अमोल हा जबरदस्त फिल्डर इथे लॉंग ऑनच्या दिशेने उभा आहे. पांगनोली लॉंग ऑन वरनं कंट्रोल करतोय कॅप्टन अमोल. पांगनोली आणि घोटेवाडी याच्यामध्ये टॉस झाला. फटका. जबरदस्त क्षेत्ररक्षण कर्णधार अमोलद्वारे. स्कोर झालाय 17. आम्ही पंचांसाठी थांबलोय. 4 आहे का 2च धावा आहेत बघायला लागतील. पंचांनी डिसिजन दिलाय चौकार. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. संघाची वाढती धावसंख्या होती. या चौकाराबरोबर काकलगोलवाडी या संघाची धावसंख्या होते ती 19. 2 ओव्हर. एक संख्या and the team is trying to up the tempo. They are not able to get the 6s. 2 balls remaining. That should be a wide. Yes, it is. The score moves on to 20. दादा भरपूर एक्स्ट्राज या ओव्हर मध्ये. नक्कीच सर, सांगावंसं वाटतं प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काहीतरी रेकॉर्ड केल्यासारखं होतंय. आतापर्यंत 4 वाईट टाकण्याचा कोणी पराक्रम केला नव्हता. या गोलंदाज कदाचित या काकलवाडीला बोनस ठरू शकतो. 4 वाईट टाकलेत. अवांतर धावा दिलेल्या आपल्या गोलंदाजीमधून. सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि 2 धाव घेण्यामध्ये बॅट्समन यशस्वी. स्कोर झालाय 22. स्कोर झालाय 22. 22.
नक्कीच सर, अमित एक ऑलराऊंडरची भूमिका चांगली निभवत असतो काकल गोलवाडी या संघाला. वैयक्तिक 2 चौकार आणि एक 2 धाव संख्या घेऊन संघाची धाव संख्या पुढे सरसावतोय. 22 एक चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये एक रिस्पेक्टेबल स्कोर आपण म्हटलं 25 आणि 30 हा रिस्पेक्टेबल स्कोर 30च्या अभाव भरपूर डिफिकल्ट असतं. शेवटचा चेंडू घेऊन येतोय रोशन. ओ देर कुड बी रन आउट देर. कीपर जोरात धावू शकतो का रनर आणि रनआउट झालेला आहे. जबरदस्त. चेंडू मध्ये एक बॉलर जर 10 टाकतो मैच का रुख यहाँ बदलता है. बराबर है. 18 बॉल अगर आपको डालनी है तो मैं समझ सकता हूं आपके बेस्ट बॉलर्स 23 विन. आताच जसप्रीत बुमराहने एक नवीन रेकॉर्ड केला. 200 विकेट घेणारा वर्ल्ड मधला पहिला बॉलर होता ज्यांनी 19च्या एव्हरेजनी धुमाकूळ घातलाय टेस्ट क्रिकेट मध्ये. नक्कीच जो बुमराह इंडियाचं नेतृत्व करतोय त्याच्या जोरावर आपण चांगले चांगले सामने इंडियाचं नाव रोशन करतोय बाहेर देशामध्ये देखील इंटरनॅशनल मध्ये. काकल गोलवाडी या संघाला विनंती करतो की त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोटेवाडीनी फिल्डिंग घेण्याचा निर्धार. क्षेत्ररक्षण घेतले. हॅलो. चालू सामना पाष्टी वर्सेस काकल गोलवाडी. पाष्टी या संघाला एक माफक असं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज पाष्टी या संघाला. आणि पाष्टीसाठी सलामीसाठी जे फलंदाज आले तो म्हणजे स्वतः कर्णधार अमोल आणि त्याच्या जोडीला आलाय तो योगेश. अनमोल हा देखील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. पूर्ण म्हसळा तालुक्यामध्ये खूप सारे सामने आपल्या स्वतःच्या जोरावर विजयी करून आपल्या संघाला विजयाकडे नेण्यात मोठी कामगिरी केली अनमोल यांनी. माझ्यासोबत माझे सहकारी रसिकदादा खूप चांगलं आपल्याला गोड आवाज या चार्डी चषक 2024 पर्व तिसरे यामध्ये आपल्याला एक नवीन असा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय ते म्हणजे रसिकदादा साहेब. ट्वेल्थ मॅन दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती केली जात आहे की लवकरात लवकर कॉमेंटेटर टीमचे 12th मॅन इथे आलेले आहेत. नवीन सौरभ. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे अनमोल. कर्णधार अनमोल यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण
जे बघायला मिळालं, एक जबरदस्त कॅच अनमोलनी लॉंग ऑनला पकडलेला आहे. युट्यूबवर 1.5 लाख प्रेक्षक लाईव्ह मॅच बघतात. नवीन बॉलर आहे सौरभ, राईट अमोर विकेट मारा करतोय. The ball is racing to the third man area and just a single. And the score moves on to 1-1 for no loss. They are chasing a victory target of 23. 18 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच रसिक दादा, तुला आवर्जून सांगेन की जो नॉन स्ट्राईकला जो पाष्टीचा फलंदाज आहे तो म्हणजे योगेश लाड. खूप चांगली आपल्या संघासाठी कामगिरी करत असतो नेहमी. तो स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे योगेश लाड. पुढील चेंडू सौरव यांचा. शॉर्ट चेंडू कव्हरच्या दिशेने, केवळ 1 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. फरवाला बॉल आहे, तेवढा ट्रॅव्हल नाही करणार पहिल्या ओव्हर मध्ये. दोन चेंडू 2 धावा. Lovely shot, and that's high and handsome. That's 4 runs. What a way to start. The score moves on to 6. 3 चेंडू मध्ये 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू. मी सर्व गुमेश्वर बांधवांना विनंती करतो की सर्वांनी आपापल्या इथे लंच करून घ्यायचं आहे. मंचाकडे यायचं आहे. आपण सर्वांनी लंच करून घ्यायचं आहे. सर्व गुमेश्वर बांधवांना विनंती आहे. तीन चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ स्टार्ट. Oh, lovely shot. What a sensible batting there. अत्यंत तंत्रशुद्ध बॅटिंगचा नजराणा. सुंदर असा फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना योगेश लाड. 4 चेंडू मध्ये 10 धावा आणि अत्यंत प्रत्येक शॉट हा लेदर क्रिकेट सीझन क्रिकेट मध्ये जस्ट रॉक्ड ऑन टू द बॅकफूट. देयर वॉज नो फिल्डर देअर. आणि कुठल्याही सीझन म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माने, आज रोहित शर्माला गरज आहे अशा तंत्रशुद्ध फलंदाजाची व्हिडिओ बघायची. रोहित शर्माला अजूनही फॉर्म अख्ख्या टुर्नामेंटमध्ये गवसलेला नाही आणि मे बी योगेशकडून त्यांनी काहीतरी शिकावं. परत एकदा सुंदर असा फटका मिड ऑनच्या दिशेने, केवळ 1 धाव आणि स्कोर झालाय 11. 5 चेंडू 11 धावा. Score moves on to 11. They are chasing a victory target of 23 runs in 18 balls. 23 धावाचा पाठलाग करताना 11 रन झालेले आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये 11 झालेले आहेत. Oh, that could be a risky run. Lovely running between the wickets. Score moves on to 12. एक ओव्हर 12 धावा. एकही डॉट बॉल नाही टाकलेला आहे. प्रत्येक चेंडू मध्ये 1, 2 किंवा चुकीचा बॉल टाकला तर डायरेक्ट चौकार. जरा महागडं असं पहिलं षटक. 12. They are chasing a victory target of 23 runs in 18 balls and they have already scored 12 in the very first over. Oh my goodness me, what was that? That's a shocker. What was that? Bowler name please. Raj. When you have 23 runs on the board, that's not the bowling your captain would expect you to bowl. It's a free hit. Oh my goodness me.
चुकीला माफी नाही. Oh, the ball is high up in the air on the long on area. The batsmen have completed one, and they scramble for two. Score moves on to 15. केवल 8 रन की आवश्यकता. स्कोर बढ़ता हुआ 15. राज 16. Sorry, the score is 16. सोळा स्कोर झालेला आहे. फक्त 7 धावा जिंकण्यासाठी. लवली शॉट. थोडस फील्डिंग मध्ये लवली बिट ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. थोडस फील्डिंग मध्ये नजरहटी दुर्घटना घटीचा प्रकार. स्कोर झाला 18. केवल 5 रन की आवश्यकता जीतने के लिए. 23 रन का टारगेट दिया था. 18 बॉल में 23 रन का जो टारगेट दिया था, बहुत आराम से कर रही है बैटिंग टीम. ब्लॉक होल में बहुत ही जबरदस्त बॉलिंग. केवल 1 रन. और ये क्या है, क्या चल क्या रहा है ये. कुठे थ्रो करण्याचा लुकिंग लंडन टॉकिंग टोकियोचा प्रकार. स्कोर बढ़ता हुआ 19. 19 for no loss. They are chasing a victory target of 23 runs. Can they complete? Can they do it in style? Will he go for the glory? Lovely shot! Oh, what a catch! What a catch! एक नंबर catch. ओमकार डीप स्क्वेअर लेगला एक जबरदस्त कॅच. Lovely shot, but found the only fielder who was there at the square leg area. The fielder didn't have to move even an inch. पुढील होणारा सामना गोटेवाडी वर्सेस बांगलोली. अमित, दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपला संघ तयार ठेवायचा आहे. लगेचच पुढची मॅच चालू होईल. Score is 19. Oh, very well played. The ball is racing to the long on area. Oh, they are going for the second run. What a comedy of errors. Absolutely sloppy bit of fielding there. This is not what the captain expected. When you're defending a score of 23, this is not the standard that you would expect. खूप चांगली 21. The score is 21 for the loss of 1 wicket after the completion of 2 overs. केवल 2 रन जीतने के लिए चाहिए. 6 बॉल में 2 रन. बॉलर नेम प्लीज. सूरज, नवीन बॉलर सूरज. राइट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. शॉर्ट चेंडू कव्हरच्या दिशेने परत एकदा. फिल्डिंगचं स्तर प्रत्येक चौकार मारलेला आहे आणि मॅच जिंकलेली आहे. सुंदर असा फटका योगेश द्वारा. Can I have Yogesh, who is the man of the match?